पुढील लाभार्थ्यांचे नाव रुक्माबाई भीमराव आहिरे हे लाईट बिल योजनेचा लाभ घेण्यासाठी येत आहेत। हर हर महादेव। तुम्हाला पेन्शन देऊन कसं वाटतंय? आनंद वाटतो। लाईट बिल पेन्सिल आहे, मीटर आहे का तुमच्या घरी? नाही मीटर नाही, मीटर नाही। बरं, तरी तुम्हाला इथं भेटणार आहे त्याचा लाभ। किती मुलं आहे आजी तुम्हाला? एक मुलगा। एक मुलगा आहे। जीव लावतात का? मग काम लावणार। हा, सर आणि मॅडमांना काय सांगणार आहेत? आनंद आहे, आनंद आहे। कसं वाटतंय तुम्हाला पेन्शन? आनंद आलाय। आनंद आलाय का? हर हर महादेव, हर हर महादेव। महिला शक्ति जिंदाबाद, देश की पावर महिला शक्ति, देश का विकास महिला शक्ति, देश का सम्मान महिला शक्ति। हर हर महादेव। संपूर्ण भारतात श्रावण मास म्हणजे भव्य रॅली सोहळा चालू असल्यामुळे आपल्या संस्थाचालकांनी संपूर्ण भारतात पेन्शन द्या आता पहिलाच योजना म्हणजे आपली लाईट बिल योजना आपल्या श्रावण मासानंतरची ती चालू केली आणि आजच्या ज्या विधवा मातेंच्या तोंडावरचं हास्य बघून जो आनंद दुमी झाला, संस्थाचालकांना व सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद आणि संस्थाचालकांना भी धन्यवाद देतो। आणि काही राजकारणी लोक असे म्हणत होते की नुसते फॉर्म जमा होत आहे, काहीतरी फ्रॉड असलं पाहिजे, पण तसं काही नाही। आपण जसं आपल्या संस्थाचालकांचा जय जयकार करतो तसंच त्या संस्थाचालकांचं पण काम आहे, जिंदाबाद आहेत आणि राहतील पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जिंदाबाद आहेत, ते याच्या पुढे पण राहतील। तसंच आपले संस्थाचालक अनिता सिंग मॅडम, गुलाब जयस्वाल सर जिंदाबाद राहतील, कारण की ह्या माऊलींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे, तर त्यांना कोणीच काही करू शकत नाही। तसंच आज आपल्या गावावरनं घेतलं तरी आपल्या गावात म्हणत होतं काहीतरी राजकीय स्टंट असेल, राजकीय स्टंट नाही दादा। आज तू तुझ्या खिशातून कुठला 1 रुपया देऊ शकत नाही कोणासाठी, तू फक्त राजकारणापुरता मतदानापुरता भीक मागण्यासाठी जातो। त्यांना ते तू त्यांना 100-500 देतो, त्यांना विकत मतदान घेतो। पण आज बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा, त्याचा गैरफायदा तू घेऊन चालतो आणि तू म्हणतो की असं काही फ्रॉड आहे, हे काही नाही। आज या माऊली सांगतील राजकारणाचा कुठला विषय नाही आहे। तरी ज्या माऊलींना आज बाहेर की पहिले खिशात पॉकेटात हात घालावा लागतो, मग त्यांचा पुढचा उदरनिर्वाहाचा विषय घ्यावा लागतो। आपल्या संस्थाचालकांना इथं त्यांना मान पण मिळाला, त्यांना सन्मान पण मिळाला। त्या माऊलींना आज मानाने खुर्चीवर बसून पेन्शन देण्यात आलं। आज बघितलं तर 100-125 हजारो लोकांच्या लाईनमध्ये या माऊलींना उभं राहावं लागतं आज, कुठं सरकारी दस्तावेज घेऊन गेलं तरी। पण आपल्या या महिला शक्तीमध्ये या माऊलींना मान सन्मान या सगळ्या गोष्टी त्यांच्या हक्काचं घर म्हणून ही महिला शक्ती आज काम करत आहे। तिथं आपले सगळे पदाधिकारी पण निःशुल्क काम करत आहेत, फक्त या माऊलींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याला। आणि या माऊलींचा जे तोंडावरचं हास्य बघून त्यांच्या आम्हाला पण कामाची खूप खूप शक्ती मिळत आहे ते। आणि आपल्या संस्थाचालकांनी जसं जसं आपल्याला प्रोत्साहन दिलं तसं तेवढा लाभ आपण या माऊलींना पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। खूप खूप धन्यवाद संस्थाचालकांचं। हर हर महादेव, हर हर महादेव। भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, जय गो माता।